आज आपण बनवणार आहे कांदा लसूण मसाला. तर त्यासाठी मी 2.5 किलो मिरची पावडर घेतलेली आहे. ही मिरची कुठून आणताना मी त्यात सगळे खडे मसाले घालून मिरची छान भाजून मग ते गिरणीवर जाऊन छान काढून आणलेलं आहे. तर त्यासाठी आता मसाला बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे 3 किलो कांदा, पावशेर खोबरं आणि पावशेर लसूण घेतलेलं आहे. आणि कांदा मी छान थोडं 1 वाटीभर तेल टाकून छान लालसर भाजून घेतलेलं आहे आणि खोबरं पण भाजून घेतलेलं आहे. लसूण तेवढं आपल्याला भाजायचं नाही आहे. आणि हे छान गार झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला ह्याची पेस्ट बनवली आणि मग आता आपली जी मिरची पावडर आहे त्यात सगळे खडे मसाले घालून ती काढून आणलेली आहे. तर त्यात आपण सगळं मिक्स करून घ्यायची ही पेस्ट. छान पूर्ण मिरची पावडरमध्ये पूर्ण पेस्ट एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे. चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून मी हाताला तेल लावलेलं आहे. तर तेल यासाठी लावायचं की हाताची आग होते आपल्या, त्यामुळं आधी हाताला पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि मग हाताने ते मिक्स करायचं आहे. हे पूर्ण छान एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं. आपली मिरची पावडर ऑरेंज कलरची दिसत होती. आता हे पेस्ट मिसळल्यानंतर पूर्ण आपण रेडीमेड जसा मसाला विकत आणतो बाहेरनं बाजारातून तसंच आपला मसाला छान लाल रंगाचा तयार होतो. हे पूर्ण मी मिक्स करते आहे. पेस्ट जी आहे पूर्ण ते मिरची पावडरला चोळून घ्यायची. एक 15 मिनटात आपला मसाला तयार होतो. एक 10 ते 15 मिनटं आपल्याला छान चोळून घ्यावं लागतं, तेव्हा आपला कांदा मसाला छान असा तयार होतो. हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता जो ऑरेंज कलर आहे तो पूर्ण गेला नाही, असा लाल रंगाचा आपला कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे. इथं असा मसाला आपला तयार झाला आहे. माझ्याकडे चिनी मातीची बरणी आहे, त्यात मी हा तयार केलेला मसाला भरून ठेवते. म्हणजे तो बरेच दिवस बरेच महिने टिकतो. एक 5 ते 6 महिने तर टिकतोच. हे असा मसाला मी भरून ठेवते. वरती छान झाकण लावून आणि त्याला बांधून ठेवायचं आहे. असा मसाला आपला तयार झालेला आहे.